निरोपकामुळे इथं कुठंतरी लावा. ऐशी वाट पाहे का हो निरोपकामुळं, का हो कळवळा, का हो कळवळा तुम्हा मटेशिना. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे, नावोनिया असे चालवून ठेविले. काय जन्मा येऊन या केली तोरी. भिकारी ते जग, भिकारी ते जग हाची नाही हिशोब. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी ज्ञानेश्वर डोईफळे, अंबड तालुका, जिल्हा जालना. मी आलतो मित्रांनो पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलो असताना त्याच्यानंतर जेजुरीला आलेलो आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. रात्री मुक्कामाला राहिलो होतो आम्ही. इथं देवस्थान भारी जबरदस्त देवस्थान आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. मित्रांनो बघू शकता इथं हे आपले स्थानिक पण आहेत, मित्र पण आहेत, हे जर मुक्कामाला राहिले होते. कसं वाटलं तुम्हाला मुक्कामाला? आम्हाला इथं मुक्कामाला राहून चांगलं वाटलं फार. हे म्हणजे इथं शांतता आहे एकदम. शांतता वाटत राहण्याची सोय बी एकदम भारी इथं. भारी मुक्कामाला राहण्यासाठी नवीन आता आले जेजुरीमध्ये कोणी तर मुक्कामाला राहायची भारी सोय. हो, धर्मशाळेतच या धर्मशाळेमध्ये. हा, पोलीस स्टेशन समोर आहे जेजुरीच्या. इथं आणि एका रूमचं भाडं किती आहे? इथं भाडं आपल्या इच्छेप्रमाणे दान द्या तुम्ही. तसं भाडं बिडं तर इथं कोणी घेत नाही काही. इच्छेप्रमाणे दान करा. इथं 500 करा किंवा 1000 करा किंवा 200 करा. प्रत्येकाला रूम आहे. जर रूम नसं पाहिजे तर बाहेर बी सोय तिथं. ते बाहेर बी हे बाबा आहे. बाबा या 2 शब्द बोला. रूम वगैरे भाड्याने असतात, चालते. बघू शकता आपण इथं आलेलो विठ्ठलाच्या मंदिरापाशी. मित्रांनो जेजुरी मधलं मंदिर आहे, एकदम देवस्थान भारी जबरदस्त देवस्थान. इकडे बघू शकता तुम्ही, जेजुरीमध्ये देवस्थान आहे जबरदस्त. हे आपले मित्र आहेत, त्यांचे 2 शब्द जाणून घ्या. आपलं किती लांबून आले भाऊ आपण दर्शनासाठी? आम्ही वैजापूर तालुक्यानं आलो. वैजापूर तालुक्यातून आले का? तरी अंतर किती असेल तुमचं? आम्हाला 250-300 किलोमीटर आहे. इतक्या लांब प्रवास करून आले तुम्ही. किती तिघ जण पंढरपूरला दर्शनासाठी गेले? हा, पंढरपूरला गेलतो ना दर्शन. जेजुरीच्या दर्शनासाठी आलेले. हा, आता इथं खंडराव महाराजाच्या दर्शनाला आलो. आपण जाऊ शकतो, आपण जाऊ आता खंडेरायाच्या दर्शनासाठी. तिथे तुम्हाला बाकीचा ब्लॉग तुम्हाला तिथे मिळणार भावानं बघण्यासाठी. चालेल ना आता तिथं बघून आता. कर बघ.